स्वातंत्र्यपूर्ण भारतीय समाज घडवण्यात सामाजिक सुधारक, अर्थतज्ञ व राजकीय नेते म्हणून डॉक्टर आंबेडकरांची भूमिका मूल्यांकित करा. सो आंबेडकर फोकस ऑब्विसली नाही, लोकस काय आहे आंबेडकर आणि फोकस सामाजिक, आर्थिक आणि राजकीय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. आणि कुठलं विचारलंय? स्वातंत्र्यपूर्व. आता ह्या प्रश्नामध्ये प्रॉब्लेम असा होतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा, कंटेंट खूप जास्त असतो, किती लिहू आणि काय लिहू कळत नाही, मग काहीतरी भलतच लिहून येतात. स्टिक टू द डिमांड ऑफ द क्वेश्चन. फक्त 3च डायमेन्शन विचारलेत, अर्थतज्ञ, सामाजिक आणि राजकीय कॉन्ट्रीब्युशन. चलो, अंडरस्टँड द लॉजिक बिहाइंड द क्वेश्चन. आणि ते तेव्हाच कळेल जर तुम्ही करंट अफेअर वाचत असाल. हा, कोणतरी काय बोललं? ओके, व्हेरी गुड. बहिष्कृत हितकारणी सभेची 100 वर्ष पूर्ती, सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. अजून एक मोठी घटना घडते आणि खूप जास्त न्यूज मध्ये सगळ्यांनाच माहिती आहे. सध्या भारताची जी करन्सी आहे, काय होतंय तिथं? हा, डेप्रिसिएशन का डिव्हॅल्युएशन? अवमूल्यन का घसरण? दोन्ही वेगळ्या कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. एक असतं ते आपण स्वतःहून करतो आणि एक असतं ते होतं. जेव्हा स्वतःहून करतो ते आपल्या फायद्यासाठी करतो, जेव्हा होतं तेव्हा ते आपलं नुकसान असतं. सो सध्या जे आपण करतोय का होतंय, मग ही घसरण आहे. अवमूल्यन असतं ते आपण करतो. कळालाय फरक दोघांमधला? आणि किती होत आहे, नुसतं होत नाहीये. पहिल्यांदा भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रुपया हा 90 रुपये एका डॉलरसाठी, आणखी वाढलाय मला वाटतं मागच्या 2-4 दिवसात. ओके, सो आंबेडकरांचे आर्थिक विचार, काय पुस्तक लिहिलं होतं त्यांनी? प्रॉब्लेम ऑफ रुपी. कळालंय? हे पण एक रिझन आहे. तिसरं रिझन, काल नाही सॉरी परवा 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस. त्याला पण आता ऑलमोस्ट अजून झाली नाहीयेत, पण ऑलमोस्ट वी आर देअर. त्याची पण सेंचुरी जवळ आलेली आहे. कळतंय? आणि तसंही हे सगळं जरी नसतं झालं तरी आंबेडकरांवर क्वेश्चन मोस्ट प्रोबेबल आहे, लक्षात घ्या. चलो सांगा आता. हा क्वेश्चन मी नाही सांगणार आहे, तुम्ही सांगा. हा क्वेश्चन काय काय केलं आंबेडकरांनी? पहिली गोष्ट तर इंट्रोडक्शन. वेरी गुड, ऍब्सोल्युटली बहुत ही बढ़िया. बहुआयामी प्रश्न होते भारतापुढे, त्यांना सोल्युशन दिलेलं आहे डॉक्टर आंबेडकरांनी. बहुआयामी कळतंय? मल्टी डायमेन्शनल चॅलेंजेस. कारण आंबेडकरांचा जो रोल आहे, खूप मोठा गैरसमज आहे. आंबेडकरांना फक्त दलित चळवळीचे उद्धारक म्हणूनच त्यांची आयडेंटिटी आहे. बाकीचा त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या कुठेतरी इग्नोर केल्या जातात. लक्षात घ्या, त्यांना उगाच महामानव म्हणत नाही आपण. कळतंय? येस ऑर नो? दुर्दैवानी आपला म्हणजे कुठेतरी आपल्यामध्येच हे प्रॉब्लेम्स आहेत, ते मान्य केले पाहिजेत की आपण जे महापुरुष असतात त्यांना सुद्धा आपण जातींच्या चष्म्यामधून बघतो. आंबेडकर दलितांचे, फुले मराठ्यांचे, शिवाजी महाराज मराठ्यांचे, चुकीची गोष्ट आहे. बट ठीक आहे, जो है वो अभी है. सो आपल्याला इथे आंबेडकरांचा एका ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने विचार करणं अपेक्षित आहे. त्यांचं राजकीय योगदान, सामाजिक आणि आर्थिक. सगळ्यात पहिलं लेट स्टार्ट विथ द राजकीय योगदान, किंवा ठीक आहे जसं दिलंय तसंच आपण कंटिन्यू करूयात. सामाजिक, सो ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे, जातीभेद संघर्ष, महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर, मनुस्मृती दहन. ठीक आहे, हे सगळं आता आहे. ह्याच्यात मला नाही वाटत तुम्हाला काही डिटेल सांगण्याची गरज आहे. बहिष्कृत हितकारणी सभेची सुरुवात, नंतर शेड्यूल कास्ट, नाही ते पॉलिटिक्स मध्ये येईल, सॉरी शेड्यूल कास्ट फेडरेशन हे पॉलिटिक्स मध्ये येतील. पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी खूप सारी. सामाजिक समतेचा पुरस्कार केलेला आहे आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून, किंवा त्यांचे जे वृत्तपत्र होती. कुठले कुठले वृत्तपत्र आहेत, नावं सांगा. हा, बहिष्कृत भारत, मूकनायक, समता, हा, दर्पण. दर्पण त्यांचं नाहीये, दर्पण जांभेकरांचं आहे. जांभेकर आणि आंबेडकर दोघांच्या नावात फक्त कर समान आहे. एवढी सिली मिस्टेक आयोग इग्नोर करणार नाही. ठीक आहे, चुकून झाली असेल, आय कॅन अंडरस्टँड, पण आयोग कॅनॉट अंडरस्टँड. बरं, दोघांमध्ये 100 वर्षाचा फरक पण आहे. थोडे जवळचे असते तर गोष्ट वेगळी होती. ओके,
अनालिसिस कास्ट. मग त्या आता नुसतं पुस्तकाचं नाव लिहिलं म्हणजे चांगले मार्क नाही मिळणार. त्याच्यात थोडं तरी लिहू शकताय की त्या पुस्तकात त्यांनी विवेकवाद म्हणजे काय, रॅशनॅलिटी. त्यांचं म्हणणं होतं की माणूस म्हणून बघा एकमेकांकडे, जातीच्या आणि धर्मांच्या चष्म्यामधून बघू नका. शिक्षण आणि कायदेशीर सुधारणा, त्यांचं क्लिअर मत होतं की जर तुम्हाला जाती व्यवस्थेचं किंवा अस्पृश्यतेचं उच्चाटन मुळापासून करायचं असेल तर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे शिक्षण आणि कायदेशीर सुधारणा, आणि दुसरं म्हणजे शक्य तितके आंतरजातीय विवाहांची संख्या वाढली पाहिजे. कळतंय सगळ्यांना? हे सुद्धा आंबेडकरांनी सांगून ठेवलेलं आहे. सो त्यांनी फक्त वरवरची मलमपट्टी नाही, त्यांचं म्हणणं होतं की हा प्रश्न भारतीय समाज व्यवस्थेच्या मुळापर्यंत गेलेला आहे. सो त्याला जर खरंच आपल्याला काढून टाकायचं असेल तर मुळातून उकडून टाकण्याची गरज आहे. शिक्षणाद्वारे सक्षमीकरण काय सांगितलंय डॉक्टर आंबेडकरांनी? आता प्रॉब्लेम असा आहे की हे टॅगलाईन आहे किंवा हे जे स्लोगन आहे ते बऱ्याच नेत्यांना जोडलं जातं. ठीक आहे. एज्युकेट, एज्युटेट आणि तिसरं काय आहे? एज्युकेट, ऑर्गनाइज अँड एज्युटेट असं आहे ते. ठीक आहे. सो हे सगळं तुम्ही लिहू शकताय. मनुस्मृतीचं दहन का केलंय? मनुस्मृतीचं दहन, ठीक आहे, फक्त स्त्रिया नाही, स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र यांच्याबद्दल मनुस्मृतीचा जो हे आहे किंवा बहुजन समाज सोप्या शब्दात ज्याला म्हणू शकतो, तर त्यांच्या विरुद्ध मनुस्मृतीमध्ये जे काही चुकीचं आहे, माणसाला माणूस म्हणून बघायला जिथे नाही केलं जाते. मनुस्मृतीचा श्लोक मी तुम्हाला सांगितला होता, आठवतोय? ओके, नाही आठवते तर जाऊन जुने लेक्चर्स बघा किंवा त्याच्या नोट्स बघा, यू विल गेट इट. चलो, हे झालं सामाजिक. अरे काय झालं? आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की सामाजिक दृष्ट्या जर विचार करायचा झाला तर कामगार वर्गासाठी सुद्धा आंबेडकरांनी फार मोठा संघर्ष केलेला आहे. कामगारांची परिस्थिती सुधारा म्हणून सुद्धा त्यांनी लढा दिलाय. ते फक्त दलितांचे नेते नाहीयेत, कामगार वर्गाचे सुद्धा ते नेते आहेत. कामगार मंत्री सुद्धा होते, माहितीये तुम्हाला ही गोष्ट? आणि स्वातंत्र्याच्या आधी होते, त्यामुळे लिहू शकता 100%. आणि त्यांचा एक कोट आहे जो महिलांविषयी आहे की समाजाची प्रगती किती झाली याचं मूल्यमापन करायचं असेल तर स्त्रियांची प्रगती किती झाली हे बघा. हे कोट्स लिहिणं अपेक्षित आहे. हे कोट्स काय फक्त एसे आणि उदायला नाहीये, GS1 मध्ये पण वापरायचे. जिथे जिथे चान्स मिळेल प्लीज ट्राय टू यूज दिस कोट्स. दुसरा बघूयात, अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर आंबेडकर. प्रॉब्लेम ऑफ रुपी. त्यांनी भारतीय चलन व्यवस्थेचा जो काही शास्त्रीय पाया आहे तो आणि त्याच्यामध्ये भविष्यात येऊ शकणारे प्रश्न यांची मांडणी केली. आरबीआयच्या म्हणजे स्थापना ऑलरेडी झाली होती, पण आरबीआयचं जे काही आजचं कामकाज आहे, आरबीआयचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत, फंडामेंटल्स, त्याच्यावर आंबेडकरांच्या विचारांचा परिणाम आपल्याला दिसतो. बरेचसे जे लेबर लॉज, हे पण मगाशी सांगायचं राहिलं की आता जे गव्हर्नमेंटने लेबर लॉज सुरू केलेले आहेत. सो अगेन सुरुवातीच्या नेत्यांपैकी होते डॉक्टर आंबेडकर की ज्यांनी सांगितलं होतं की कामगारांसाठी फ्लेक्झिबल कायदे असणं महत्वाचं आहे. किमान वेतन, ठीक आहे, किंवा कामगारांना सामाजिक सुरक्षा. सामाजिक सुरक्षा कळतंय? प्रोव्हिडंट फंड, पेन्शन किंवा मॅटर्निटी बेनिफिट्स, हे सगळं. ठीक आहे. सो हे त्यांनी सांगितलं होतं. कृषी आणि औद्योगिक दृष्टिकोन थोडासा गांधीजींपेक्षा वेगळा होता. त्यांचं म्हणणं होतं पहिल्यांदा लँड रिडिस्ट्रीब्युशन किंवा ज्याला आपण रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधनं आहेत, त्यांचं समतापूर्ण वाटप होणं गरजेचं आहे, तरच समाजाची आर्थिक उन्नती होईल असं डॉक्टर आंबेडकर म्हणतायत. आणि त्यांनी इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरणाचं समर्थन केलं होतं. गांधीजींचं म्हणणं होतं लघु उद्योग पाहिजेत, आंबेडकरांचं म्हणणं होतं नाही, मोठे उद्योग पाहिजेत, कारखाने पाहिजेत. वेस्टर्न कंट्रीज मध्ये जशी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे तशी झाली पाहिजे. ओके. राजकीय नेते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. वंचित वर्गाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. तिन्हीच्या तिन्ही RTC राऊंड गोलमेज परिषदांना ते गेले होते. पुणे करार, ठीक आहे. पुणे कराराचं यश काय आहे? फक्त राखीव जागा नाही मिळाल्या, त्या दुप्पट मिळाल्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, राजकीय महत्व हे आहे की जसं मुस्लिम फुटले होते ऑलरेडी आणि म्हणून फाळणी झाली, तसं दलित समाज सुद्धा भारतापासून किंवा भारताच्या मुख्य प्रवाहापासून वेगळा काढण्याचा हा डाव होता.
आणि गांधीजी आणि आंबेडकर दोघांनी मिळून तो हाणून पाडलेला आहे. ओके, इमॅजिन पुणे करार किंवा जातीय निवाडा. पुणे करार कशाचा रिस्पॉन्स होता माहितीये ना, जातीय निवाडा. सो नीट समजून घ्या की हे किती महत्वाचं आहे. मुस्लिमांची लोकसंख्या त्या काळात 12-13% होती. आता हे जे जातीय निवाडा होता तो दोघांसाठी होता, आदिवासी आणि जर आदिवासींचा सॉरी दलित आणि दलितांचा सक्सेस झाला असता तर पुढे ऑब्व्हियसली आदिवासींना सुद्धा विभक्त मतदारसंघ मिळाले असते. जातीय निवाड्यात डायरेक्ट नाही सांगितलं त्यांनी, पण दलितांनी जर घेतले असते तर ऑब्व्हियसली आदिवासींना द्यावे लागले असते. दोघांचे मिळून लोकसंख्या त्या काळात साधारण 20-22% आहे. कळतंय? म्हणजे 22% ट्रायबल्स प्लस शेड्यूल कास्ट, 12-13% मुस्लिम, 35% ऑलरेडी बराचसा मोठा समाज घटक हे ब्रिटिशांच्या बाजूने होते. सैनिक असतील किंवा बाकीचे जे अँग्लो इंडियन समूह आहेत, जमीनदार आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे ऑलमोस्ट निम्मा भारत आपल्या बाजूने वळवून घेण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. कळतंय? येस ऑर नो? तो कशामुळे हाणून पाडला तर या दोघांनी एकत्र येऊन. इंडिपेंडंट लेबर पार्टी, ठीक आहे, आणि काँग्रेसवर त्यांनी टीका केलेली आहे. क्लिअरली आंबेडकर अँटी काँग्रेस आहेत, लक्षात घ्या. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना सुद्धा केलेली आहे. इथे एक पॉइंट माझ्याकडून राहिला आहे, ते म्हणजे त्यांचं घटनेमधलं, घटना समितीतलं त्यांचं योगदान. आता स्वातंत्र्यपूर्व विचारलंय, पण घटना समितीची स्थापनाच मुळात कधी झालेली आहे? ओके, सो नीट समजून घ्या, 1946 मध्येच आली होती. सो ते सुद्धा लिहू शकताय. आता इथे मी बेसिक प्लेन कन्क्लुजन दिलेलं आहे, पण माझं मत आहे वैयक्तिक की जर तुम्ही आंबेडकरांचाच किंवा त्यांच्याबद्दलचा एखादा सुंदर कोट किंवा एखादी चारोळी, उद्धर अली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, आणि चालतं पेपरमध्ये, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या कुठल्या धर्मावर किंवा जातीवर टीका करत नाही तोपर्यंत चालतं. कळालंय सगळ्यांना? येस ऑर नो? एखादा चांगला कोट तुम्ही आंबेडकरांबद्दलचा वापरू शकता. नसेल काही सुचत, प्लेन केलं तरीही चालतं. असं काही कोट वापरलंच पाहिजे असं नाहीये. ओके, फक्त एक काळजी घ्यायची, हा प्रश्न थोडासा संवेदनशील आहे, विशेषतः त्यांचं जे सामाजिक कॉन्ट्रीब्युशन आहे ते लिहिताना काळजी ही घ्यायची की दुसऱ्या कुठल्याही समूहाबद्दल चुकीचे काही लिहायचं नाही. कारण आपल्याला सवय असते, आपल्या मनात कदाचित इंटेन्शन नसतं चुकीचं, पण आपण ग्रामीण भाषेत किंवा आपल्या बोली भाषेत बऱ्याचदा उत्तरं लिहितात मुलं. काळजी घ्या. कळतंय? गांधीजींबद्दल बऱ्याचदा असं गांधीजींबद्दल लिहिताना गांधीने असं केलं, गांधींनी तरी म्हणा गांधीने असं केलं. गांधी आणि आंबेडकर अरे मित्र नाहीयेत तुमचे ते. ओके, सो प्लीज मेक शुअर दॅट. ओके, मी GS2चा त्या दिवशी कोणाचा तरी पेपर बघत होतो. मोदींनी अमेरिकेला भेट दिली. मोदीजी पण नाही, पंतप्रधान म्हणायचं. नावं लिहायची नसतात. माननीय पंतप्रधान किंवा नुसतं पंतप्रधान जरी लिहिलं तरी चालतं. कळतंय? येस ऑर नो? काळजी घ्या, पेपर लिहिताना छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. तुम्ही ऑफिसर बनणार आहात,